विकासाच्या नावाखाली जर जंगल संपत असतील तर उद्या माणूस जगणार तरी कसा? एकेकाळी हिरवाईने नटलेली जंगल, स्वच्छ नद्या, शुद्ध हवा आणि निसर्गाशी नातं जपणारी माणसं आज विकासाच्या नावाखाली हळूहळू संपत चालली आहेत का? गडचिरोली असो की स्मार्ट सिटी बनणारी मोठी शहर, प्रश्न आता फक्त विकासाचा नाही तर माणसाच्या अस्तित्वाचं बनला आहे. गडचिरोली एकेकाळी ऑक्सिजन हब म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील सर्वात निसर्ग संपन्न जिल्हा, घनदाट जंगल, आदिवासी संस्कृती, नद्या आणि जैवविविधतेचा खजिना. पण आता याच भूमीवर विकासाच्या नावाखाली जंगल ओरबाडली जात आहे. तब्बल 937 हेक्टर संरक्षित वन जमीन खाणकामासाठी मंजूर करण्यात आली आहे. हजारो एकर जंगल धोक्यात आले आहेत आणि 1 लाखाहून अधिक झाडांच्या कत्तीची भीती व्यक्त केली जात आहे. प्रश्न असा आहे की हा विकास नेमका कुणासाठी, स्थानिकांसाठी की फक्त मोठ्या उद्योजकांसाठी? गडचिरोलीला स्टील हब बनवण्याची स्वप्न दाखवली जात आहेत, पण वास्तवात डोंगर पोखरले जात आहेत, जंगल नष्ट होत आहेत आणि नद्यांचं स्वच्छ पाणी लालसर होत चाललं आहे. सुरजागड परिसरातील उत्खननाचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. हवेतील लोह खनिजाची धूळ, वाढते श्वसनाचे आजार आणि धुळीतच आयुष्य जगायला मजबूर झालेले नागरिक. निसर्गाची किंमत देऊन होणारा विकास खरंच प्रगती म्हणायची का? या उत्खननाचा फटका फक्त गडचिरोली पुरता मर्यादित नाही तर चंद्रपूर जिल्हाही यामुळे होरपळून निघाला आहे. दिवस रात्र धावणारे खनिज, वाहतूक करणारे ट्रक, उडणारी लाल धूळ, खराब झालेले रस्ते आणि वाढते अपघात. लोक आता थेट प्रश्न विचारत आहेत, विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणं योग्य आहे का? एका बाजूला स्मार्ट सिटीच्या घोषणा, मोठमोठे रस्ते, उडानपूल, मॉल्स, टावर्स आणि चमकदार लाईट्स, पण दुसऱ्या बाजूला आजही सामान्य नागरिक पाण्याच्या एका थेंबासाठी भटकताना दिसतात. दुसरीकडे विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल सुरू आहे, जंगल कमी होत आहेत आणि कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललं आहे. पूर्वी जिथे हिरवाई होती, पक्ष्यांचा आवाज होता, तिथे आता धूर आणि प्रदूषणाचं साम्राज्य दिसत आहे. परिणामी शहराचं तापमान वाढत आहे, उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होत आहेत, श्वास घेणं सुद्धा कठीण होत चाललं आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांवर याचा सर्वाधिक परिणाम होत आहेत. एका बाजूला पर्यावरण वाचवाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला याच पर्यावरणाची कत्तल. मोठमोठ्या प्रोजेक्टच्या जाहिरातीमध्ये शहर स्मार्ट दिसतं, पण वास्तव्यात नागरिकांना स्वच्छ पाणी, शुद्ध हवा आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विकास फक्त सिमेंटच्या इमारतींनीच होत नाही, तर सामान्य माणसाला सुरक्षित आणि सन्मानाचं आयुष्य मिळालं तरच तो खरा विकास असतो. संविधान प्रत्येक नागरिकाला शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं. मग विकासाच्या नावाखाली निसर्ग, जंगल, नद्या आणि माणसाचं आरोग्य धोक्यात घालण्याचा अधिकार कुणाला आहे? विकास हवा, पण तो निसर्गाच्या चितेवर उभा राहून नको, कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू.